विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल. मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या भक्ताईसे जाणा जे देही उदास भक्ताईसे जाणा जे देही उदास गेली आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय घातल्या वय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य घातल्या भय नरक जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग सर्व विश्वमान्य ज्याच्या ताब्यात आहे असे संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असा उत्कृष्ट प्रकारचा अभंग या सेवे करता घेतलेला आहे. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी जवळजवळ 4 वर्ष झाली आहेत आणि कोजागिरी पौर्णिमा साजरी होतीये आणि त्याचप्रमाणे ही गडाख वस्तीवरील असणाऱ्या सर्व मुली त्यात सहभाग घेतला आहे. त्या मुलींनी आणि त्यांचे जी आई असतील त्यांनी देखील त्यांना थोडीफार मदत केली असेल त्यांचे देखील खरंच आभार. खरंच असं कन्या कुठंच कमी राहिली नाही मायबापांना सगळ्या भागात म्हणा तुम्ही कुठंच कन्या कमी राहिली नाही. मुलीला जास्त महत्व मिळतं मायबापांना. खरंच ह्या मुलींनी काय केलंय सिद्ध करून दाखवलं की मुली काय असतात. वा खरंच त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि एवढं सुंदर त्यांनी देवी बसवली. खरंच त्यांचं काय केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे मला ज्यांनी ही तारीख दिली ते माझ्या वडिलांसारखे असणारे गडाख साहेब यांनी मला आजची तारीख दिली त्यांचे देखील आभार. आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल भक्ताईसी जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आणि तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला काय सांगतायत की भक्ताची ओळख करून देत आहेत की भक्त कसे असतात. तर भक्त कसे असतात तर देहावरती उदात असतात. भक्ताईसे जाणा जे देही उदास आणि ज्यांच्या सप्त आशा पाशादी निवारून गेले आहेत अशा भक्तांची तुकोबाराय आपल्याला अभंगातून काय करतायत ओळख करून देत आहेत. आणि ज्यांचा एक विषय संतांचा कोणता एकच विषय आवडीचा असतो तो म्हणजे कोणता तर भगवान परमात्मा. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जन धन माता पिता. आणि ह्या 4 गोष्टी काय करू नयेत आवडू नयेत मायबापांनो. तर का आवडू नयेत मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. आणि ज्या वेळेस एखादा अटाकटीचा म्हणजे संकटाचा प्रसंग जर आपल्यावरती आला तर आपलं त्यातून कोण निवारण करेल तर कोण करतो देव करतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. आणि त्याचप्रमाणे आपण जर एखाद्याला सत्कार्य करत असलो सहकार्य करत असलो आणि जर एखादा आपलं म्हटलं की आता समजा एखादं सप्त्याला वर्गणी देतय आणि त्यात जर एखादा आला आणि जर त्या मनुष्याला म्हटलं की कशाला देतो भाऊ सप्त्याला वर्गणी कशाला देवासाठी करतो म्हणजे काय तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. आणि त्याला येऊन जर यांनी बळी घातलं तर शेवटी त्याला काय करावं लागतं रात्री या बळी नरका जाणे. शेवटी याला काय जावं लागतं मायबापांनो नरकाला जावं लागतं. हा झाला अभंगाचा शब्द सरळ अर्थ. आता तुम्ही झोपले तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून तुकाराम महाराज यच्छावत
कोणत्याही मनुष्य मात्रांना खऱ्या संतांची ओळख करून देत होते. आणि ज्या वेळेस तुकोबाराय खऱ्या संतांची ओळख करून देत होते आणि त्यावेळेस तुमच्या आणि आमच्यासारखे लोक महाराजांना म्हणू लागले, महाराज आम्हाला त्या संतांच्या ओळखीची भेटीची गरज नाही. जर या ठिकाणी तुम्ही आम्हाला पुढाऱ्याची ओळख करून दिली असती तर आमचा आर्थिक फायदा तर नक्कीच झाला असता. यावर तुकोबाराय म्हणतात, मी स्वतःविषयी माझ्याविषयी पाहू गेलो तर तुम्ही कसं आहे. आम्ही सदैव झुडके जवळ येता चोर दाके जाऊ पुढे बिके कुत्री घर राखते. तुम्ही मला सांगा, तुकाराम महाराज गरीब आणि त्यांचे भक्त काय श्रीमंत असतील का? नाही मायबाप, त्यांच्यासारखेच. जो आपला हा संसार आहे आणि त्या संसारामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय लागतं? पैसा वित्त लागतो आणि तो पैसा वित्त आम्हाला त्यांच्यापासून भेटीची गरज नाही असे तुकाराम महाराजांना लोक म्हणू लागले. यावर महाराज म्हणताय, जरी तुम्हाला त्या संतांच्या ओळखीची भेटीची गरज नसली तरी एका गोष्टीची मात्र सर्वांना गरज आहे आणि ती प्रत्येकाला हवी आहे. ती म्हणजे कोणती? दुःखात प्रवृत्ती जंते जंतु सुख सर्वाय रुच्यते. ते म्हणजे काय? तर सुख. तुम्ही मला सांगा, सुख नको म्हणणारे प्राणी अजून जन्माला आले नाही आणि यापुढे देखील येणार नाही. तर सर्वांना काय हवं आहे? सुख हवं आहे. ल्यावे खावे बरे असावे सदैव हे जी करी हाव संसारी. प्रत्येक मनुष्याला काय वाटतं? आपल्याला काय असावं? सुख असावं. आणि संसारामध्ये हाव असली तर मायबापांनो, जर एखाद्या वेळेस आपल्याला देव जरी प्रसन्न झाला तरी आपल्याला काय मागावं ते सुद्धा कळत नाही. असे दोघं नवरा बायको होते. अत्यंत गरीब परिस्थिती होती आणि त्यावेळेस त्या गावातील एका मनुष्याने त्याला सांगितलं की तू एवढा गरीब आहे, तुम्हाला खाण्यासाठी सुद्धा काही नाही, तर तू काय कर, आपल्या गावाच्या बाहेर एक महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये जाऊन तू काय कर, भगवान शंकराची आराधना कर, देवाची पूजा तू कर. तुला भगवान शंकर काय होते? प्रसन्न होतील. कारण मायबाप भगवान शंकर कसं आहे? भोळं दैवत आहे, लवकर प्रसन्न होतं. आणि त्यावेळेस त्या मनुष्याने ठरवलं की आपण काय करायचं? देवाची काय करायची? पूजा करायची, सेवा करायची. आणि त्यावेळेस तो मनुष्य काय झाला? महादेवाच्या काही झाला मंदिराकडे निघाला आणि जाता जाता जेवढं महादेवाला साहित्य लागतं, बेल पान फूल सर्व त्याने काय केलं? जाता जाता नेलं. आणि त्यावेळेस तो महादेवाच्या मंदिरामध्ये गेला आणि त्यावेळेस त्याने सर्व काय केलं? महादेवाची पूजा केली आणि पूजा केल्यावरती महादेवाची आराधना करण्यास सुरुवात केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा प्रकारे त्यांनी काय केली? देवाची आराधना करण्यास सुरुवात केली. 2-3 महिने गेले, 4-5 महिने गेले. 4-5 महिन्यानंतर भगवान शंकर भोळ दैवत असल्यामुळे काय झालं? प्रसन्न झालं. आणि भगवान शंकर ज्या वेळेस प्रसन्न झाले त्यावेळेस त्या मनुष्याला म्हणाले की बोल भक्ता, काय पाहिजे? पण नेमकं माणसाला हेच कळत नाही की आपल्याला देव प्रसन्न झाल्यावरती आपण मागावं नेमकं काय. आता भगवान शंकर त्या मनुष्याला प्रसन्न झाले आणि म्हणाले तुला काय पाहिजे ते तू माग. तेव्हा तो म्हणे देवा, मला एकच काय कर, वरदान दे. मी कोणत्याही वस्तूला जर हात लावला तर त्याची दुप्पट झाली पाहिजे. तेव्हा देव म्हणे तू काय कर, नीट विचार करून माग, परत पश्चातापाची वेळ नको. नाही म्हणे देवा, मला तेच लागतं. भगवान शंकर म्हणाले तथास्तु. तेथून काय झाले? निघून गेले. पण माणूस एवढा वाईट, मायबाप, त्या देवावरती तर विश्वास आहे का? नाही. त्यावेळेस तो म्हणे देवाने मला वरदान तर दिलंय, पण खरंय का खोटं हे आपण काय केलं पाहिजे? पाहितलं पाहिजे. त्यावेळी तिथं काही वस्तू वगैरे नव्हत्या. काही पिंडीवरती थोडेसे काय होते, मोठभर वंजळभर काय होते, तांदूळ होते. त्याने ते तांदूळ घेतले वंजळभर आणि बाजूला ठेवले. तर परत पिंडीवरती तेवढेच तयार झाले. परत घेतले, परत बाजूला ठेवले, तर परत पिंडीवरती तयार झाले. त्यांनी असं काय केली, एक गोणी भरवली. आता म्हणे काय करू, आपण एवढी गोणी करू घरी, मग घरामध्ये आपल्या ठेवून येऊ. आणि त्यावेळेस त्यांनी काय केली, ती गोणी उचलली, डोक्यावरती घेतली, तर परत खाली एक तयार झाली. आता तो म्हणे काय, आपण एवढी गोणी काय करू, घरी ठेवून येऊ. कारण ते काय होतं,
भगवान शंकराचं वरदान होतं मायबाप. आणि त्यावेळेस तो घरी जाण्यासाठी निघाला. घरी गेला, बायकोने दरवाजा उघडला आणि ती म्हणू लागली की यात काय आहे. त्यावेळेस झालेली हकीकत त्याने सांगितली आणि म्हणाला मला खूप वजन झाला आहे, आधी काय कर तू डोक्यावरून काय कर, हे माझ्या खाली घे. आणि त्यावेळेस मायबाप तिने काय केलं, ती गोणी तांदळाची खाली घेतली तर परत डोक्यावरती एक तयार, परत एक खाली घेतली तर परत एक तयार, परत खाली घेतली तर परत एक तयार, परत खाली घेतली तर परत एक तयार. असे पूर्ण घर होतं ना त्यांचं. सर्व ते काय झालं, तांदळ आणि त्या गोणीने काय झालं, पूर्ण घर भरलं. तो म्हणे मला खूप तहान लागली आहे, आधी काय कर माझ्यासाठी पाणी पिण्यासाठी आण म्हणे. आता हिने पाणी पिण्यासाठी आणलं आणि पाणी काय केलं, तर तांब्या त्याच्या हातामध्ये दिला आणि मायबापांनो त्याने तो तांब्या घेतला आणि तोंडाला लावला आणि पाणी पिला. तांब्या खाली ठेवला तर परत तोंडाला एक तयार, परत खाली ठेवला तर परत एक तयार. पाहता काय, पाणी पिऊ पिऊ स्वर्गवासी झाला. आता याला नेण्यासाठी गावकरी मंडळी जमली. आता गावकरी मंडळी जमली, कोणी आणतंय बिनखिशाचा शर्ट, कोणी आणतंय बुक्का, कोणी आणतंय हार. सर्व तयारी झाली, 4 खांदेकरी तयार झाले, सर्व गावकरी मंडळी जमली. आता चौघांनी जे खांदेकरी होते त्यांनी काय केलं, ते मड उचललं, खांद्यावरती घेतलं. पाहता काय, परत एक खाली तयार. आता त्यांनी काय केलं, ते मड घेतलं आणि गेले. विसाव्यासाठी थांबतात ते इकडे. आता विसाव्यासाठी थांबले ते. आता विसाव्यासाठी थांबल्यावरती जे खांद्यावरती मड होतं त्यांनी काय केलं, विसाव्यासाठी खाली ठेवलं तर परत खांद्यावरती तयार, परत खाली ठेवलं तर परत तयार. असे 10-12 मडे तयार झाले. आता ज्या मौतीसाठी लोक आली होती ते काय राहिले असतील का, ते भूत 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 म्हणून पळून गेले सगळे. आता खाली 4च खांदेकरी राहिल्या. आता काय त्यांना ते सोडून जाता येईल का. आता त्यातले काही 3 जण जरा भित्रे होते, त्यातले एक जण जरा धीट होता. आता तो म्हणे काय तुम्ही घाबरू नका, आपण एक आयडिया करू म्हणे. मी 1 2 3 4 असं जर म्हणलं तर तुम्ही काय करायचं, हे आपण सर्वांनी मड खाली टाकून द्यायचं आणि चौघांनी 4 बाजूला पळायचं. ते म्हणे ठीक आहे. ते म्हणे रेडी का, हे म्हणे येस. 1 2 3 4 4 म्हणल्याबरोबर मड खाली टाकलं आणि 4 चारी बाजूला पळाले आणि प्रत्येकाच्या खांद्यावरती एक एक मड तयार झाला. विठ्ठल विठ्ठल. बापानं संसारामध्ये हाव नसू नाही. आणि जरी हाव असली, जरी एखाद्या देव जरी आपल्याला प्रसन्न झाला तरी आपल्याला काय मागावं हे नेमकं काय केलं पाहिजे, कळलं पाहिजे. नाहीतर आपल्याला काय होती, दुःख भोगण्याची काय होती वेळ येते. मायबापांनो मज लागी दुःख आवे, ऐसे कोणी भावी न जीवे, न वंचिता दुःख पावे, येणे न संभवे स्वतंत्रता. अशा प्रकारे यावरून असे सिद्ध होते की प्रत्येक मनुष्याला केवळ सुखच हवे आहे. सुख नको म्हणणारे प्राणी अजून जन्मालाही आले नाही तर यापुढे देखील येणार नाही. त्याचप्रमाणे उदाहरणार्थ आपले डोके दुखू नये, आपण आजारी पडू नये असं प्रत्येकाला वाटतं का नाही, वाटतं नाही महिला मंडळ. आणि त्याचप्रमाणे आपल्यावर जी अवलंबून असणारी आपली बायका मुले यांना देखील चिरकाल सुख असं वाटतं. पण आपण असा प्रयत्न करत असताना आपला सारा जो जन्म आहे तो सुखाच्या आशेत जातो, परंतु सुख भेटतं का. सर्व सुखाची आशा करून गेला, मुक्ती नाही गेला, विनताची साक्षी न पावला, माया रसिला जीवनाचा. सर्व सुखाची आशा करून गेला, शरायत मुक्ती नाही गेला, विनताची साक्षी न पावला.
आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशाक्षी न पावला माया वेष्टीना जीव माझा. अशा प्रकारे आपला सारा जो जन्म आहे तो मायबाप सुखाच्या आशेत जातो, पण आपल्याला पदोपदी फक्त काय भोगावं लागतं, दुःखाचं भोगावं लागतं. आणि तुम्हाला उदाहरण देते पटवून देण्यासाठी पहा, सर्वांना माहित आहे ते उदाहरण. आपला कोणाप्रमाणे सुखाच्या आशेत जन्म जातो पहा. एक ससा लिंबाच्या झाडाखाली बसला होता आणि त्यावेळेस खूप जोराचा वारा आला आणि ज्या वेळेस वारा आला त्यावेळेस त्या वाऱ्याने ससाच्या अंगावरती काय झाले, एक पान टपकन पडलं. आता पडल्यावरती याला काय वाटलं, नक्कीच आभाळ कोसळलंय. त्यावेळेस हा पळत सुटला. आता पळता पळता याला भेटला कोल्हा. कोल्हा म्हणतो, काय पळतो रे, काय झालं, का पळतोस? त्यावेळेस तो म्हणे, आसमान गिर आहे धरती फट रही है जेणे काय तो भागून मरणे काय ठेव. आता तुम्हाला सांगा, कोल्याला मरावंसं वाटेल का? नाही. मग कोला पुढे मग कोल्याच्या मागे ससा, दोघेही पळत सुटले. आता हे पळत असताना यांना पाहिलं लांडग्याने. लांडगा आला. लांडग्याने तोच प्रश्न केला की का पळता? उत्तर तेच भेटले की आसमान गिर आहे धरती फट रही जेणे काही भागो मरणे काय ठेवला. तुम्ही सांगा, लांडग्या तरी मरावंसं वाटेल का? नाही. मग लांडगा पुढे, लांडग्याच्या मागे कोला, कोल्याच्या मागे ससा, तिघेही पळत सुटले. आता यांना पळताना पाहिलं वाघाने. तो म्हणे, आतापर्यंत छोटाल्या प्राण्यांमागे मोठाले प्राणी पळत होते, पण आज चक्क मोठाल्या प्राण्यांच्या मागे छोटा प्राणी पळतोय, काहीतरी भानगड असली पाहिजे. त्यावेळेस वाघ गेला. वाघाने विचारलं की काय झालंय? त्यावेळेस उत्तर तेच भेटले की काय, आसमान गिर आहे धरती फट रही है जेणे काय तो भाग मरणे काय ठरू. आता तुम्ही मला सांगा, वाघाला मरावंसं वाटेल का? मग काय विचारता, वाघ पुढे, वाघाच्या मागे बोलत चाला लांडगा, लांडगाच्या मागे कोला, कोल्याच्या मागे ससा. पळत सुटले. आता पळत सुटले आणि पळत असताना दोन गाढवं होते, ते नाल्याच्या कडेला तारा चरत होते. त्यातल्या एका गाढवाने यांना पाहिलं. त्यातले एक गाढव म्हणतो, वळचणीचं पाणी आड्याला गेलं आणि सशानं मोठमोठं प्राणी पळविलं. त्यातला दुसरा गाढव म्हणतो, गपचूप खा चारा, आपण जिथं नाही तिथं नाक खुपशितो म्हणून लोक आपल्याला गाढव म्हणतात. तो म्हणे, लोक आपल्याला गाढव म्हटले तरी चालेल, पण आपण विचारलं पाहिजे नेमकं काय झालंय. त्यावेळेस हे दोघ जण गेले आणि विचारलं की वाघ दादा काय झालंय, का पळत? आता माग विचारल्यावरती उत्तर तेच भेटले की आसमान गिर आहे धरती पट रही है जेणे काय तो भागून मरणे काय तो ठरू. आता तुम्ही मला सांगा, गाढवाला तरी मरावंसं वाटतं का? नाही वाटत. आणि त्यावेळेस ते सगळे पळू लागले मायबाप. आणि पळता पळता ज्या गाढवाच्या लाता होत्या त्या वाघाच्या तोंडावरती सपासप सपासप बसू लागल्या. पूर्ण वाघ काय झाला, रक्तबंबूळ झाला. आणि त्यावेळेस वाघ म्हणे, कुठपर्यंत पळायचंय? वाघाने काय विचारलं, लांडग्याला विचारलं. लांडग्याने मागे विचारलं आणि सगळ्यांनी मिळून सशाला विचारलं. तर ससा म्हणे, जिथपर्यंत आकाश टेकत नाही तिथपर्यंत पळायचंय. तुम्ही मला सांगा, आकाश टेकल का? नाही टेकणार. पळणं थांबल का? नाही पळणार. आणि त्याचप्रमाणे माणसाचं देखील तसंच आहे. आशा संपत्ती का? नाही संपत. सुख मिळतं का? नाही मिळत. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. कितीही वनवन फिरा हिंडता दिशाक्षी न पावला माया वेष्टीला जीव माझा. अशा प्रकारे मायबापानं आपला साराच जन्म सुखाच्या आशेत जातो, पण आपल्याला पदोपदी दुःख भोगावंच लागत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही काय करा, सुख प्राप्त करायचंय तुम्हाला तर तुम्ही काय करा, देवाची प्राप्ती करून घ्या, संतांची प्राप्ती करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला जीवाला सुखप्राप्ती होणार नाही. आणि यावेळेस तुकाराम महाराजांना लोक म्हणू लागले, महाराज तुम्ही असे दुटप्पे केव्हापासून बोलायला शिकलायत? एके ठिकाणी तुम्ही सांगतायत की देवाचं काय, संतांच्या प्राप्तीशिवाय जीवाला सुखप्राप्ती होणार नाही, आणि एके ठिकाणी तुम्ही सांगताय की तुम्ही देव आपलासा केल्याशिवाय जीवाला सुखप्राप्ती काय होणार नाही. मग आता आम्ही नेमकं काय करावं? यावर महाराज म्हणतात, आपला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुखणोई, एरती मायके दुःखाची जणीती, नाही आधी अंती अवसान. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही काय करा, त्यासाठी देव आपलासा करून घ्या, आणि त्याशिवाय तुम्हाला जीवाला सुख प्राप्ती होणार नाही. पहा, आपण देवाची भक्ती करतो, पण वार बदलला की काय करतो, वाराप्रमाणे देवाची भक्ती करतो. सोमवार आला महादेव, मंगळवार आला की
अनादि निर्गुण प्रगट निर्गुण महाराष्ट्र मर्दनाला विविध पापाची तरवया झालेने भक्ताला विपुल पावती निर्माणी ऐका भगवान भगवान लागे भगवान लागे ऐका भगवान भगवान लागे आपण वाराप्रमाणे देव बदलत चालतो, मग आपल्याला कसा देव प्रसन्न होईल? आणि जर आपल्याला देवपूजेचा जर कंटाळा असेल तर मग तो काहीच उपयोग नाही. पहा, देवपूजाचा जर आपल्याला कंटाळा असला तर देवपूजा करू नका. मुलगा आणि वडील दोघे जण, वडिलांना काय होती, परमार्थाची खूप आवड होती, परमार्थिक होते ते. आणि त्यांना देखील काय वाटायचं, आपण जसं परमार्थिक आहोत तसंच आपला मुलगा देखील काय असावा, परमार्थिक असावा, अशी त्यांची इच्छा होती. पण मुलाला मात्र फार देवाचा कंटाळा. त्याचे वडील तर रोज उठायचे पहाटे 4 वाजता आणि देवपूजा करायचे. आणि ज्यावेळेस देवपूजा करत होते त्यावेळेस आपल्या मुलाला देखील काय करायचे, ते देवपूजेसाठी पहाटे उठवायचे. पण त्या मुलाला मात्र फार कंटाळा येत असे. आणि त्यावेळेस वडील म्हणे, अरे देवपूजा केलीच पाहिजे. तो नुसता मान हलायचा. मायबापानं खरंच देवपूजा केली पाहिजे, पण त्याला ती देवपूजा आवडत नव्हती. पण वडिलांच्या आग्रस्तव काय करायचा, तो देवपूजेसाठी बसायचा. असं दररोज उठायचा, देवपूजेसाठी 4 वाजता बसायचे. आणि एक दिवस असं झालं, वडिलांना काही कामानिमित्त बाहेर गावी जायचं होतं. त्यावेळेस वडील म्हणाले, बाळू मी काही कामानिमित्त बाहेर गावी जाणार आहे 4-5 दिवस, तेव्हा जरा देवांची काय कर, काळजी घे. आपली चाललेली परंपरा काही मोडू नको. एवढा आनंद झाला त्याला, काय विचारता. आधीच तो देवाला कंटाळला होता. म्हणे बरं झालं एकदाची कटकट गेली देवाची. हा म्हणे, बाबा मी खूप छान देवपूजा करेन, दररोज 4 वाजता उठेन. आता गेले निघून याचे वडील. आता काय झालं, दुसरा दिवस उजडला. बाळूच्या आई म्हणे, बाळू उठ, 4 वाजले, देवपूजा कर. म्हणे, आई मी काही देवपूजा वगैरे करत नाही, आता तूच करून घे. तेव्हा आई म्हणे, अरे आपली चालू आलेली परंपरा आहे, ही काय मोडू नको. बळच कस तरी उठला, देव पूजले, ठेवले. परत दुसऱ्या दिवशी तेच. आई म्हणाली, बाळू 4 वाजले, उठ देवपूजा कर. दुसऱ्या दिवशी केली. तिसऱ्या दिवशी परत आईने आवाज दिला, बाळू उठ देवपूजा कर. आता मात्र फार राग आला. म्हणजे थांबा, आता आई मी देवपूजाच करतो, देवांना काय करतो, विहिरीतूनच धुवून आणतो. सगळेच देव उचलले, एका बादलीमध्ये घेतले आणि गेला विहिरीकडे. आणि विहिरीमध्ये काय केली, बादली सोडली. आता बादली सोडल्यावरती जे हलके हलके देव होते ते काय झाले, विहिरीमध्ये तरंगले. आणि जे जड देव होते ते काय झाले, बादलीत जाऊन बसले. आता त्यांच्या वेळेस बादलीवरती काढली. आणि काय, मला वाटलं देवाला पोहता येत असेल, देव तर आडानीच निघले. आता त्यांनी तेवढे बादलीतले देव घेतले आणि देवघरामध्ये नेऊन काय झाले, ठेवले. तेवढ्यात आई आली. आई म्हणे, बाळू देवाला गंध लावला का? बाळू म्हणे, आई देवाला गंध वगैरे काय आता लावायचं नाही. 10 दिवस काय देवाला गंध लावायचा नाही. देवाला आता सुतक पडलंय. आता देवाला काय झालंय, सुतक पडलंय. मी विहिरीमध्ये गेलो, देवाला मला वाटलं पोहता येत असं. तर ते देवाला पोहता येत नाही, एवढे आडाने देव आहेत म्हणे. आता काय देवाला गंध वगैरे काय लावू नको, 10 दिवस त्यांना सुतक पडलंय. तिथं कंटाळला देव देवपूजेला आणि गेला सासरवाडीला निघून. आता सासरवाडीला निघून गेला आणि त्यावेळेस सासूबाई दारातच उभ्या होत्या. सासूबाईला एवढा आनंद झाला, माय बापांनो खूप आनंद झाला. आणि त्यावेळेस सासूबाई म्हणे, बरं झालं जावई बापू तुम्ही आले. म्हणे या. म्हणे अहो 2-4 दिवस झालं तुमचे वडील आले आणि यांना त्यांच्यासोबत घेऊन गेले गावाला. आणि म्हणे देवपूजा करण्यासाठी कोणीच नाही. आधीच तर देवपूजेचा कंटाळा
आणि त्यात वरून परत सासूबाई म्हणतात देवपूजा कर. आता त्याला काय करावं सुचना. त्याने काय आयडिया केली, म्हणजे सासूबाई देवपूजा करण्यासाठी मला काही जमणार नाही, मला कारण खूप मोठं साहित्य लागतं. मला देवपूजा करण्यासाठी सुगंधी अत्तर लागतो, सुगंधी फुले लागतात, वेगवेगळे फुले, साखर, नारळ खूप लागतात मला. तुम्ही काय देवपूजेचं काय करू नका, हट्ट करू नका म्हणे. आणि त्यावेळेस सासूबाई म्हणे काळजी कशाला करताय तुम्ही, मी आत्ता आणून देते तुम्हाला सामान. गेली सासूबाईने सामान आणलं. आता सामान आणल्यावरती याने काय केली, देवपूजा केली. आता देवपूजा करत होता त्यावेळेस काय झालं, सुगंध अत्तर ते होतं, उदबत्त्या सुगंधी होत्या. आता जसा हे सुगंध गेला तसा शेजारीच्या घरात घुसला. आता शेजारी पळतच आली. म्हणे काय होतंय, म्हणे तुमची तर खूपच सुगंध येतोय, सुगंधी वास सुटलाय. म्हणे काय झालं, म्हणे मस्त एकदम, काही देवपूजा वगैरे कोण करतंय काय म्हणे. म्हणे गप्प बसा म्हणे, माझे जावई बापू देवपूजा करते, बोलू नका. आणि त्यावेळेस ती तसं म्हटल्याबरोबर म्हणे ताई एक काम करा ना, आमच्या घरी सुद्धा देवपूजा करण्यासाठी पाठवा ना. आता आधीच कंटाळा होता देवपूजेला, परत त्यात काय आली, शेजारीनं आली. एवढा तापला, पण काय करता, आता सासरवाडीला होता. गेला बळच त्या शेजारणीची देवपूजा केली. एवढा वैतागला त्या देवपूजेला. आता म्हणे जिवंतच राहायचा नाही, जीवच द्यायचा. गेला विहिरीकडे जीव देण्यासाठी. विहिरीमध्ये उडी मारणार, तोच मालक आला. मालक म्हणे काय रे भाऊ, कशाला जीव देतोय, चल माझ्या घरी, मी तुला जेवायला देतो, मस्त राहायला देतो, खायला देतो, प्यायला देतो, काहीच काम करू नको, कोणतंच काम करू नको, कशालाच हात लावू नको, फक्त एकच काम कर. तो म्हणे काय, देवपूजा कर. मग काय विचारता, अशी देवपूजा कुठे चालते का. मनामध्ये जर भाव असेल, भक्ती असेल, तरच आपण देवपूजा केली पाहिजे माई बापांना. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याशिवाय जीवाला सुखप्राप्ती होणार नाही माय बापांनो. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणाले की देव आणि संत हे वेगळे नसून काय आहेत, एकच आहेत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. शिवाय भगवत प्राप्ती करिता सुद्धा संतांच्या ओळखीची भेटीची गरज आहे. हरिप्राप्तीच ते उपाय धरावे संतांचे ते पाय. एकंदरीत सर्व सुख संतांजवळ आहे. ते सुखाच्या प्राप्ती करिता म्हणा किंवा देवाच्या प्राप्ती करिता म्हणा, ते सुखाची काय आहे, प्रत्येक मानवाला गरज आहे. आणि ते कसे आहेत, तुका म्हणे संत सुखाचे सागर, मना निरंतर धनी येई, सुख वाटे हे चिटाई बहुपाई संतांचे. अशा प्रकारे अपार सुख संतांजवळ आहे. आणि ते देवाच्या प्राप्तीकरिता म्हणा या संतांच्या प्राप्तीकरिता म्हणा, ते काय प्रत्येक मानवाला त्याची काय आहे, गरज आहे. आणि भक्त कसे असतात, अभंगाच्या प्रथम चरणात
विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. भक्त कसे असतात तर ते देहावरती उदास असतात. भक्त ऐसे जाणाचे देही उदास. आणि ज्यांच्या सप्त आशा पाशादी निवारून गेले अशा भक्तांची तुकाराम महाराज आपल्याला ओळख करून देतायत. असे भक्त किती अनेक भक्त होऊन गेले. कानोपात्रा पा कानोपात्रा एका वेश्याची मुलगी होती, पण तिला देवाची एवढी भक्ती होती माझ्या बापांनो, खूप भक्ती वाटायची देवाची, खूप भक्ती करायची ती. देवाच्या काय करायची, मंदिरासमोर नाचायची आणि देवाची काय करायची, भक्ती करायची माझ्या बापांनो ती कानोपात्रा. आणि कानोपात्रा एवढी सुंदर होती ती वेश्याची मुलगी, जर तिने पान खाल्लं तर तिच्या कंठाद्वारे ते पान सुद्धा दिसायचं, एवढी ती मुलगी सुंदर होती. आणि ती काय करायची, देवाच्या मंदिरामध्ये, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये भजन करायची आणि नाचायची मायबाप ती कानोपात्रा. आणि पहा, ज्या वेळेस एक वेळेस कानोपात्रा असं देवाचं भजन करत होती सुंदर, आणि त्यावेळेस कानोपात्रा भजन करत असताना मस्त नाचत होती. आणि त्यावेळेस एक राजा आला आणि राजाने त्याला काय झालं, कानोपात्राला पाहितलं. आणि पाहितल्याबरोबर तो विचारू लागला की ही मुलगी कोणाची आहे. आणि त्यावेळेस सर्वांनी सांगितलं ही काय आहे, एका वेश्याची मुलगी आहे. आणि त्यावेळेस राजा म्हणाला की मी हिला काय करणार आहे, मी राजदरबारामध्ये नाचण्यासाठी नेणार आहे. आणि त्यावेळेस मायबापांनो त्या कान्होपात्राला बोलवलं. आणि त्यावेळेस राजा म्हणे की तुला काय करावं लागेल, राजदरबारामध्ये नाचण्यासाठी यावं लागेल. आणि त्यावेळेस ती कान्होपात्रा राजाला म्हणते की राजे साहेब, मी येण्यासाठी तयार आहे, पण माझी एक अट आहे. त्यावेळेस राजा म्हणे तुझी काय अट आहे. म्हणे तुमच्या राजदरबारामध्ये येण्या अगोदर फक्त मला त्या पांडुरंग परमात्म्याचं पंढरपूरला जाऊन एकदाच दर्शन घ्यायचं आणि फक्त तेवढं घेऊ द्या. आणि त्यावेळेस कानोपात्रा निघाली मायबापांना पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी. मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत निघाली कानोपात्रा, पंढरपूरच्या वाटेने चालली कानोपात्रा. आणि कानोपात्रा ज्यावेळेस पंढरपुरामध्ये गेली माय बापांनो, आणि त्यावेळेस ती म्हणू लागली, डगमग डोली माझी पाण्यावरी नावरे, डगमग डोली माझी पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिरी बिरी लावरे, डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिरी बिरी लावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिरी बिरी लावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिरी बिरी लावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिरी बिरी लावरे. कानोपात्रा गेलीये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी.
कानोपात्रा गेली, मंदिरामध्ये गेली कानोपात्रा, आणि कानोपात्राने पांडुरंग परमात्म्याच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं आणि पूर्ण आपलं काही केलं, देव अर्पण केलं माय बापानो, पांडुरंगाच्या परमात्म्याच्या स्वाधीन केलं. आणि त्यावेळेस परत तिने वरती उलट केलं का माय बापानो? नाही, त्याच ठिकाणी तिने काय केलं, आपला देह समर्पित केला माय बापानो. अशी ती कानोपात्रा होती की तिने आपलं काय केलं, पूर्ण देवासाठी काय केलं, देह अर्पण केलं. देवाच्या त्या पायावरती तिने मस्तक ठेवलं, परत वरती सुद्धा मान केली नाही माय बापानो. कारण की त्या कानोपात्रामध्ये काय होती, भक्ती होती, भाव होता. म्हणून माय बापानो ती वेश्याची मुलगी होती, पण देवाने काय केलं तर तिला मंदिरात जागा दिली. कुठे दिली? मंदिरामध्ये जागा दिली त्या कानोपात्राला देवाने. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. पहा, अशा प्रकारे त्या कानोपात्राला देवाने आपल्या मंदिरामध्ये जागा दिली. अशी ती कानोपात्रा एकदम अशी काही भक्ती करत होती माय बापांनो. तशीच भक्ती आपण देखील केली पाहिजे. अनेक भक्त होऊन गेले. अजून उदाहरण द्यायचं ठरलं तर शबरी. पहा, ज्यावेळेस शबरी लहान होती त्यावेळेस शबरीचं लग्न ठरलं. कारण पूर्वीचा काळ असा होता की पूर्वीच्या काळामध्ये लहान लहान वयामध्ये लग्न केली जात होती. आणि शबरीचं लग्न ठरले आणि अशी 15 वक्रे तिच्या वडिलांनी आणून दारामध्ये उभी केली. आणि त्यावेळेस तिने विचारलं की बाबाला, कौतुकाने विचारलं की बाबा, ही बकरी कशासाठी आणली तो? आणि त्यावेळेस तिच्या वडिलांनी उत्तर दिलं, अगं यांनाच कापायचं आणि यांनाच काय करायचंय, उद्याची पाहुणी रावळी येणार आहेत त्यांना खाऊ घालायचंय. कारण की ही चालू आलेली परंपरा आहे आणि मला ही काय करता येणार नाही, मोडता येणार नाही. म्हणून मला काय करावं लागणार आहे, यांचा बळी द्यावाच लागणार आहे. आणि त्यावेळेस शबरी तेथून घरामध्ये गेली. मायबापानं ती विचार करू लागली की माझ्यामुळे जर 15 बकऱ्यांचा बळी जात असेल तर मी लग्नच का करू, मी लग्नच करणार नाही. आणि त्यावेळेस शबरी तेथून निघून गेली. मग कुठं जायचं कुठं राहायचं हे तिला माहित नव्हतं. आणि जाता जाता तिला काही झालं, एक आश्रम लागलं. आणि त्यावेळेस तिने आश्रम पाहिलं आणि ती मनात विचार करू लागली, जर मी आश्रमामध्ये गेले आणि जर तिथे जे साधू आहेत, महात्मे आहेत, त्यांना जर आपली सेवा रुचली ना रुचली, म्हणजे आवडली ना आवडली, म्हणून आपण यांची काय करावं, न कळत सेवा करावी. आणि त्यावेळेस शबरी काय करायची, एका झाडावरती जाऊन बसली आणि पहाटे पहाटे किती वाजता, 4 वाजता उठायची. मला तुम्ही सांगा, खरी पहाट केव्हा होते? हा, खरी पहाट खरी पहाट किती वाजता? 3 वाजता होते माझ्या. 3 ते 4 या वेळेमध्ये जो स्नान करतो देव स्नान, 4 ते 5 या वेळेमध्ये जो स्नान करतो ते ऋषी स्नान, 5 ते 6 या वेळेमध्ये जो स्नान करतो ते मनुष्य स्नान, 6च्या पुढच्या सगळ्या राक्षसाच्या. आता तुम्ही ठरवा आपली कॅटेगरी नेमकी कशामध्ये बसते. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे शबरी काय करायची, पहाटे 4 वाजता उठायची, सडा टाकायची, रांगोळी काढायची, परत आपल्या झाडावरती येऊन बसायची. असं जवळजवळ 5-6 महिने लोटले. आणि त्यावेळेस मातंग ऋषी बाहेर आले आणि म्हणाले, कोण असा भक्त आहे की जो माझी नकळत सेवा करत आहे, मला माहित देखील होत नाही. तो आताच्या आता या क्षणाला जरी ते आले नाही तर मी या क्षणाला हे आश्रम सोडून जाणार. आता शबरी घाबरली. म्हणजे माझ्यामुळे एक महात्मा, एक साधू हे जर आश्रम सोडून जात असेल तर मी देवपूजा करून, भक्ती करून काय उपयोग? कोणताही विचार केला नाही मायबापानं. टपकन झाडावरून खाली उडी मारली आणि त्यावेळेस पायाला देखील स्पर्श केला नाही, लांबूनच दर्शन घेतलं.
आणि म्हणाली, मी एक भिल्ल समाजाची आहे, माझी सेवा तुम्हाला आवडते ना आवडते, म्हणून मला वाटलं तुमची सेवा नकळत करावी, आणि जर माझी सेवा तुम्हाला आवडली नसेल तर मी एक क्षणाला काय करते, येथून निघून जाते. त्यावेळेस माता ऋषी म्हणाले, अगं तुला ही आश्रम सोडून जाण्याची गरज नाही, मीच हे आश्रम सोडून जातो. आणि त्यावेळेस शबरी म्हणाली, जर तुम्ही माझ्यामुळे हा आश्रम सोडून जात असाल तर जाऊ नका. त्यावेळेस मातंग ऋषी म्हणाले, अगं शबरी, तुझं एवढं परम मोठं भाग्य आहे की या ठिकाणी तुला देव भेटण्याकरिता येणार आहेत, पण देवाने काय केलं आहे, मला त्यांना भेटण्याकरती बोलवलं आहे. पण तुझं एवढं मोठं परम भाग्य आहे. शबरी काय करायची, आता किती वाजता उठत होती, पहिली 4 वाजता, आता 3 वाजताच उठायची. 3 वाजता उठायची, साडा टाकायची, रांगोळी काढायची, फुले आणायची, सर्व वाटाला फुले असे मस्त काय साडा टाकायची फुलांचा, आणि फळे आणायची, कंदमुळे आणायची, आणि ती काय करायची, प्रभू रामचंद्राची वाट पाहायची. मायबापांना प्रभू रामचंद्राची ती शबरी वाट पाहत होती आणि ती म्हणत होती, जब मेरे राम जी का बना होगा, सबरी की खुशियों का पावन होगा। जब मेरे राम जी का बना होगा, सबरी की खुशियों का पावन होगा। जब मेरे राम का बना होगा, सबरी की खुशियों का पावन होगा। जब मेरे राम का अशा प्रकारे ती वाट पाहायची, केव्हा माझ्या प्रभू रामचंद्रांचं काय होईल, आगमन होईल, आणि केव्हा मी देवाचं दर्शन होईल. दररोज उठायची आणि ती काय करायची, प्रभू रामचंद्राची वाट पाहायची. पण वर्षानुवर्ष गेली, युगेने युगे लुटली, पूर्ण युग गेलं, तरी देखील देव भेटण्याकरता आले होते का, नव्हते आले. पण तिच्या भावामध्ये, भक्तीमध्ये इथं किंचित देखील फरक पडला नव्हता. तिचा नित्यक्रम काय होता, चालूच होता. तुम्ही पहा, आपल्या घरी एखाद्या वेळेस पाहुणे आले, आज येणार असले, आणि समजा आपण त्यांना आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला, आणि जर ते आले नाही तर आपण दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करतो का, करतो का महिला मंडळ? आपण म्हणतो कसले येते, कुठले येते. पण शबरीने असं केलं होतं का, नाही केलं. शबरी दररोज तिचा नित्यक्रम चालूच होता आणि ती कधीही कंटाळली नाही. आणि बऱ्याच दिवसांनी प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, आणि ज्या वेळेस वनवासाला चालले होते त्यावेळेस त्यांचा पाऊल पुढे ढकलेला. शबरीच्या आश्रमापासून चालले होते तर त्यांचा पाऊल काय व्हायना, ते शबरीच्या आश्रमापासून पुढे ढकले ना. आणि त्यावेळेस ते लक्ष्मणाला म्हणाले की मला आपल्याला एके ठिकाणी काय करायचंय, जाऊन यायचंय आपल्याला एके ठिकाणी. त्यावेळेस लक्ष्मण म्हणे, कुठं जायचे, म्हणे माझी एक भक्त आहे, की खूप दिवस झालं वाट पाहतोय आणि त्याला काय करायचंय, मला भेटून यायचंय. त्यावेळेस लक्ष्मण म्हणे, देवा आपल्याला जायचं नाही, आपण जातो, पण तिथं काय आहे, रस्ता काट्याकुट्याचा आहे. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणे की रस्ता काट्याकुट्याचा का असेना पण तिच्यासाठी जाईल. परत लक्ष्मण म्हणे, दादा भिल्ल समाज आहे, काटून खाईल, मारतील आपल्याला. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले, आपल्याला मारलं तरी चालेल पण तिच्यासाठी जाईल. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र निघाले, शबरीच्या आश्रमाकडे गेले, आणि आश्रमापुढे काय झाले, प्रभू रामचंद्र येऊन उभे राहिले. आणि शबरीने ज्या वेळेस प्रभू रामचंद्राला पाहितलं त्यावेळेस तिने फारसा गोंधळ वगैरे काही केला नाही, शांत आली आणि प्रभू रामचंद्राच्या फक्त नजरेस नजर मिळवली. आणि त्यावेळेस ती म्हणाली, देवा तुम्ही येण्यासाठी एवढा उशीर का केला. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले, अगं एवढी तयारी कोणासाठी. तर शबरी म्हणाली, देवा ही काय आत्ताची तयारी आहे का, एका दिवसाची तयारी आहे का, अहो वर्षानुवर्ष गेले, ही वर्षानुवर्षाची तयारी आहे. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले, एवढं तू माझ्यासाठी केलं, पण तू कधी कंटाळली नाहीस का, तुला कधी कंटाळा आला नाही का, पण तुला सांगितलं कोणी की मी इथे येणार आहे. त्यावेळेस तिने खूप छान उत्तर दिलं की संतांच्या वचनावरती जो विश्वास ठेवला तो कधीच खोटा ठरत नाही. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले की मला काय झाली आहे, खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खाण्यासाठी दे. त्यावेळेस शबरी म्हणाली, मला माहित होतं देवा की तुम्ही मोठ्या घरचं खात नाही पण गरीबाचं खाल्ल्याशिवाय राहत नाही.
आणि त्यावेळेस शबरीने काय केलं, प्रभू रामचंद्राला आपल्या काय त्या कुटियामध्ये आश्रमामध्ये काय झाली घेऊन गेली. विठ्ठल विठ्ठल शबरी त्या आश्रमामध्ये घेऊन गेली आणि तिने काय केलं, द्रोणामध्ये प्रभू रामचंद्राला काय आणली होती, बोरं आणली होती. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस हातामध्ये बोरी घेतली आणि खाऊ लागले, त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले, शबरी ही बोरी कशी आहे तर अशी. त्यावेळेस शबरी म्हणाली, देवा मला माहित आहे की तुम्हाला 3 प्रकारची बोरे आवडत नाही. एक म्हणजे आंबट, एक म्हणजे तिखट आणि तुरट. ती बोरे काय केली आहे मी बाजूला काढून ठेवली. आणि माणसाचेच प्रकार आहेत बरं का, आंबट, तिखट, तुरट. आणि त्यावेळेस शबरीने काय केलं, बोरे दिली प्रभू रामचंद्राला. प्रभू रामचंद्र ते अगदी आवडीने बोरे खात होती. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्राने एक द्रोण घेतला आणि तो काही केला, लक्ष्मणाच्या हातामध्ये दिला. आता पण लक्ष्मण मात्र बोरं खात होता का, नव्हता खात. तर शबरीकडे पाहायचा, बराकडे पाहायचा. शबरीने कधी दात घासले होते का नाही, शबरीने कधी आंघोळ केली होती का नाही. बराकडे पाहायचा, शबरीकडे पाहायचा. शबरीने कधी आंघोळ केली होती का नाही, शबरीने कधी दात घासले होते का नाही, सारखं त्याचं तेच चालू. आणि त्याने पाहितलं आणि त्याला वाटलं की प्रभू रामचंद्राचं आपल्याकडे लक्ष नाही. त्यावेळेस असाच द्रोण घेतला आणि मागं टाकून दिला. आणि ज्या वेळेस द्रोण टाकून दिला होता मायबापानं, तुम्ही मला सांगा, जो द्रोण टाकून दिला त्याचा काय झाला, द्रोणागिरी पर्वत तयार झाला. आणि ज्या आठवड्या होत्या त्याचा काय तयार झाली, वल्ली तयार झाली. आणि तुम्ही मला सांगा, त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले, यांनी माझा काय केला आहे, भक्ताचा अपमान केला आहे, याला शिक्षा देण्यासाठी मी मागं पुढं पाहणार नाही. प्रभू रामचंद्राने पाहितलं होतं, पण त्यावेळेस ते काहीही बोलले नाही. मग मला तुम्ही सांगा, ज्या वेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस शक्ती येऊन कोणाला लागली, लक्ष्मणाला लागली. आणि ज्यावेळेस शक्ती येऊन लक्ष्मणाला लागली त्यावेळेस काय सांगितलं होतं, पर्वतावरची वल्ली आणण्यासाठी सांगितली. आणि त्यावेळेस वल्ली कोणती ती कळाली नाही. आणि त्यावेळेस हनुमंतरायाने अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलला आणि प्रभू रामचंद्राकडे आणला होता. त्यावेळेस लक्ष्मण शुद्धीवर आला आणि त्यावेळेस म्हणू लागला की दादा माझ्यासोबतच असं का झाला. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले, त्याच वेळेस जर तू माझ्या शबरीची उष्टी बोरे खाल्ली असती तर आता हा तुला प्रसंग आला नसता. म्हणून मायबापांनो, देव कसा असतो, आपल्या भक्ताला जर कोणी काही केलं तर तो त्याला देखील शिक्षा करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. स्वतःच्या भावाला प्रभू रामचंद्राने शिक्षा देण्यासाठी मागे पुढे पाहितलं नाही. फक्त मनामध्ये भक्ती आणि भाव असला पाहिजे. देव कारण कशाचा, भावाचा भुकेला असतो मायबापांनो. काही न लगे भावाची काजल, काही न लगे भरावरी उरावती डोळे, तुझा काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे अनंतबाची. अशा प्रकारे मायबापांनो, देवाला काय लागतं, फक्त मनामध्ये भाव, भक्ती, श्रद्धा लागते, दुसरं काहीच लागत नाही. पहा, उद्धवाचं देखील उदाहरण घेता येईल आपल्याला. ज्यावेळेस पांडव 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञानवास करून आलते आणि त्यावेळेस पांडव त्यांना आपल्या राज्याची मागणी करू लागले, पण त्यांनी ते साफ नाकारलं. ते म्हणाले, सुईच्या टोकावर बसेल एवढी देखील तुम्हाला इथं किंचित देखील मातीही भेटणार नाही, जमीन तर सोडाच. आणि खास तुताकर्मी भगवंत देखील वर शिष्टाई दाखवण्यासाठी काय आले होते तेथे. आणि त्यावेळेस दुर्योधनाने देखील पंचपक्वानाचं भोजन केलं. कोणासाठी, भगवंतासाठी. आणि भगवंतासाठी ज्यावेळेस त्या दुर्योधनाने पंचपक्वानाचं जेवण केलं होतं आणि दुर्योधन म्हणे, देवा जेवायला चला, त्यावेळेस त्याने ते साप नाकारलं. म्हणाले, मला काही जेवायचं नाही. त्यावेळेस ते म्हणाले, तुम्ही का जेवत नाही. त्यावेळेस भगवंत म्हणाले, मी फक्त 2च ठिकाणी जेवतो, एक जिथं काय आहे, प्रेम आहे,
जिव्हाळा आहे आणि एक जिथं काय मी भुकेला आहे. नाही इथं प्रेम आहे, नाही इथं मी भुकेला आहे. आणि त्याच वेळेस भगवंत उद्धवाला म्हणतात आपण काय करू, विदुर काकाच्या घरी जाऊ. चल विदुरा घर जाए उद्धवजी, चल विदुरा घर जाए. चलो विदुरा घर जाए उद्धवजी, चलो विदुरा घर जाए. उद्धवजी चलो विदुरा घर जाए, उद्धवजी चलो विदुरा घर जाए. अशा प्रकारे भगवंत उद्धवाला म्हणतात आपण काय करूया, विदुर काकाच्या घरी जाऊया. आणि भगवंत विदुर काकाच्या घरी गेले आणि त्यावेळेस विदुर काका घरी नव्हते, पण विदुर काकी काय होत्या, घरी होत्या. आणि भगवंत ज्या वेळेस त्या विदुर काकाच्या घरी गेले आणि त्यावेळेस त्या विदुर काकीने त्या भगवंताला पाहितलं, त्यावेळेस विदुर काकी काय झालं, देहभान विसरल्या त्या भगवंताला पाहितल्यावरती आणि आत येण्याचं सुद्धा विसरून गेल्या. त्यावेळेस भगवंत म्हणे, काकी आम्हाला आतमध्ये तरी बोलवा. आणि त्यावेळेस ते त्या वाहनावरती आल्या आणि त्यावेळेस भगवंताला त्यांनी काय केलं, आतमध्ये बोलवलं. चौरंग बसण्यासाठी घेतला, पण चौरंगावर स्वतः बसल्या आणि भगवंताला खाली बसवलं. कारण काय असतं, देव मी आता सांगितलं भावाचा भुकेला असतो. भगवंत देखील खूप आनंदाने काय झाले, माझे बाप खाली बसले. आणि त्यावेळेस भगवंत म्हणाले, अगं विदुर काकी आम्हाला काहीतरी खाण्यासाठी दे. आणि त्यावेळेस देण्याची फारशी अपेक्षा नव्हती, पण 4-5 केळी घरामध्ये होते. आणि त्यावेळेस भगवंताने काय केलं, भगवंतासाठी त्या विदुर काकीने काय झाली, ती केळी आणली. आणि केळी आणल्यावरती ती चौरंगावर बसली, भगवंताला खाली बसवलं. आणि केळीची जी सालपाट होती ती भगवंताला देऊ लागली. आतला गाभा स्वतः खाऊ लागले. असं बरंच वेळ त्यांचं चालू होतं. पण भगवंत देखील ते काय करत होते, केळीचं सालपाट आनंदाने खात होते माय बाप. कारण का खात होते, तर त्या केळीच्या सालपाटामध्ये भाव होता, भक्ती होती. त्याच्यामुळे ते काय करत होते, केळीचं सालपाट देखील ती आनंदाने खात होते. आणि थोडा वेळ झाल्यावरती विदुर काका आले. आणि विदुर काका ज्यावेळेस घरी आले आणि त्यावेळेस त्यांनी हा प्रकार पाहितला, त्यावेळेस विदुर काका खूप पत्नीवरती ओरडले, अगे तू हे काय करतीस, भगवंताला सालपाट देते तर आतला गाभा स्वतः खातीस, अगं तू काही कळतं का नाही, खूप बोलले. त्यावेळेस ते देवगाही देहवानावर आले. आणि त्यावेळेस ती थोडी खजील झाली, तिला खूप वाईट वाटलं की आपण हे काय करत होतो, कारण ती सुद्धा वाहनावरती नव्हती मायबापांनो. त्यावेळेस विदुर काकी काय झालं, तिथून निघून गेल्या. आणि त्यावेळेस भगवंत स्वतः तिथे आले, विदुर काका स्वतः तिथे आले आणि भगवंताला काय करू लागले, केळी सोडून देऊ लागले. आतला गाभा भगवंताला देऊ लागले. आणि देवाला विचारलं की देवा केळी कशी आहे. त्यावेळेस भगवंताने सुंदर उत्तर दिले, मगाशी जो केळाच्या सालपाटामध्ये आनंद होता त्या या गाभ्यामध्ये राहिला नाही. म्हणून देवाला काय लागतं माई बापांनो, फक्त भाव लागतो, भक्ती लागते. पण भगवंत म्हणाले, असू द्या, मी आजच्या तुमच्या या उभयंतानी खूप काय झालो आहे, आनंदी झालो आहे. आणि तुम्ही जो फलाहार केलाय त्याने देखील मी तृप्त झालो आहे. म्हणून माय बापानं फक्त देवाला काय लागतं, मनामध्ये भक्ती लागती, भाव लागतो, त्याच्याशिवाय दुसरं काही लागत नाही. आणि नाव जनधन माता पिता का आवडू नये, या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबा आहे आपल्याला. विषय तो
अशा प्रकारे मायबापांनो संतांचा एकच विषय आवडीचा असतो, तो म्हणजे काय तर भगवान परमात्मा. एक विषय तो सगळ्यांचा हरी त्याच्या आवडी तरी अंधबधिर प्रेत लोकांच्या रीतीची कीर्ती गायली पुराण तरी हो आपण अशी करीती नवल. आणि पहा अशा प्रकारे भगवान परमात्माचा एकच विषय काय असतो आवडीचा असतो. म्हणून नावडी जन धन माता पिता. तुकाराम महाराज काय म्हणतायत की व्यवहारातील नावडी जन धन माता पिता ह्या गोष्टी काय आवडू नये, 4 गोष्टी आवडू नये. तेव्हा प्रथम जन का आवडू नये तर या जगाचा काहीच भरोसा नाही. जग कसं आहे बहुता छंदांचे बहु असे जन नाही वाटू म्हणत त्यांच्या संगे. या जगाचा कोणताच भरोसा नाही, कितीही सत्ताधारी पक्ष असू द्या. लोकांच्या जर मनात आलं तर एका क्षणात राजा बनवतात आणि लोकांच्या जर मनात आलं तर एका क्षणात सत्तेवरून खाली खेचतात. लोक ही अशा प्रकारचे असतात. पहिल्याचं काय करतात, चहा पितात, दुसऱ्याचा चिवडा खातात, तिसऱ्याचा गाडीवर बसतात, चौथ्याचा प्रचार करतात आणि 5व्याला निवडून आणतात. लोक हे अशा प्रकारचे असतात. म्हणून काय आवडू नये, जन आवडू नये. त्याचप्रमाणे जे साधू संत असतात त्यांना देखील काय करतात, ते घोड्यावरही बसू देत नाही आणि पायंदळी चालत असते ना तरी पायंदळी देखील चालू देत नाही. म्हणून महाराज म्हणतात जनन आवडू नये. महाराजांना लोक म्हणू लागले की जनन आवडे पटले, मग धन का आवडू नये तर धनाच्या मागे काय आहे माय बापांनो, कळी काळाचा लाग आहे. द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग म्हणून या संग खोटा त्यांचा. द्रव्याच्या मागे काय आहे, धनाच्या मागे कळी काळाचा लागलेला आहे. जोपर्यंत धन आहे आपल्याकडे तोपर्यंत आपले सर्वजण आहेत. ज्या दिवशी धन तुमच्याकडे नसू द्या त्या दिवशी तुम्हाला कोणी देखील विचारणार नाही. पण जोपर्यंत धन असताना आपल्यावर जवळ तोपर्यंत सगळे आपले. कारण या जगतामध्ये कोणीच कोणाचं नाही. आपण नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी. अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी. माझे माझे म्हणूनी. माझे माझे म्हणूनी. नाही रे नाही कुणाचे कोणी. बैल कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय. बैल कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय. नाही रे नाही म्हणून माय बापांनो द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग आहे. म्हणून आपल्याला धन ना आवडू नये. आणि मग तुकाराम महाराजांना लोक म्हणाले नावडे जन धन दोन्ही आम्हाला ना आवडणे पटले पण माता पिता का आवडू नये. तर माता पित्याने काय केलं आहे, सगळं तीर्थाची अधुरे जे एका माता पितरे तया सेवेसी तीर शरीर लोण की जे असे पूजनीय दैवत असताना ते का आवडू नये. आणि त्यावेळेस महाराज म्हणतात की कैस सारखी माता असेल तर आवडू नये, हिरण्यकश्यपू सारखा जर पिता असेल तर तो आवडू नये. म्हणून नावडे जन धन माता पिता हे 4 गोष्टी आवडू नये. त्यावेळेस तुकाराम महाराजांना लोक म्हणू लागले की ह्या 4 गोष्टी आवडू नये म्हणून आम्हाला पटले. मग कोणत्या 4 गोष्टी आवडाव्यात. त्यावेळेस महाराज म्हणतात आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडलिक ह्या 4 गोष्टी काय कराव्यात आवडावेत. आणि त्यावेळेस महाराज देव भेटले तर देवाजवळ काय करतात, संतांची विनवणी करतात. संत भेटले तर संताजवळ देवाची मागणी करतात. हा त्यांचा आवडीचा विषय होतो. त्यांना दुसरं काहीच आवडत नव्हतं. आणि यावेळेस तुकाराम महाराजांना लोक म्हणू लागले की महाराज तुम्हाला जग आवडत नाही. म्हणजे जग म्हणजे काय, माणसं आवडत नाही तुम्हाला तर तुम्हाला जगाला देखील तुम्ही आवडणार नाहीत. आणि ज्या वेळेस तुमच्यावरती एखादा निर्वाणीचा प्रसंग येईल, संकटाचा प्रसंग येईल त्यावेळेस तुम्ही काय करता ना. अभंगाचं 3रं चरण. निर्वाणी गोविंद जय निर्वाणी गोविंद जय
अशा प्रकारे मायबापांनो आपल्यावरती कोणतं देखील संकट पडलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय करतो भगवंत त्या संकटातून सोडवतो. तुम्ही म्हणता की कोणाला सोडवलं होतं पहा, ज्यावेळेस कौरव पांडव युद्ध खेळत होते आणि त्यावेळेस काय केलं होतं, कौरवांनी सर्व राज्य जिंकून घेतलं होतं. धर्मराजाने आपले 4ही भाऊ पणाला लावले होते पण ते देखील हरले होते. हरवणी कांता केली उपाधी, विनाशकाळी विपरीत बुद्धी. आणि पांडव मात्र काय होते, निस्तेज होऊन एका बाजूला बसलेले होते आणि कौरवांकडे मात्र आनंदी आनंद झाला होता. आणि त्यावेळेस द्रौपदीला पणा लावलं होतं पण ती देखील हरली होती. मायबापांनो हरवणी कांता केली उपाधी, विनाशकाळी विपरीत बुद्धी अशा प्रकारे. आणि त्याच वेळेस पांडवांकडे काय झालतं, आनंद, कौरवांकडे काय झालता, आनंद झालता. आणि पांडव मात्र काय होते, निस्तेज होऊन एका बाजूला बसलेले होते. आणि त्यावेळेस दुर्योधन दुःशासनाला म्हणतो, हे दुःशासना जा आणि द्रौपदीला काय कर घेऊन ये. आणि त्यावेळेस द्रौपदीला काय झालं, महालामध्ये सभेमध्ये काय केलं होतं, आणलं होतं महालामधून. आणि त्यावेळेस दुर्योधन म्हणाला, आता तुझे पती वनवासी झाले आहेत, एक तर माझी पट्टराणी हो. आणि त्यावेळेस तिने विचार केला की आपण एवढे सगळे आपले पती असताना आपण एवढे गप्प का. आणि त्यावेळेस तिने दृष्टी अवलोकन केली आणि त्यावेळेस ती म्हणाली की मी काय होणार नाही, तुझी पट्टराणी होणार नाही, पण भीमाची गाथा मात्र तुझ्या मांडीवरती बसेल आणि त्या मांडीतून निघलेलं रक्त त्याने मी काय करेल, माझे केस विसरेल. असं म्हणल्याबरोबर त्या दुर्योधनाला मायबापानं खूप राग आला आणि दुर्योधन म्हणाले, हे दुःशासना धर्व सोड तिचे वस्त्र. अशा प्रकारे तिला वाटलं की आता आपण काय करावं, त्या संकटातून आपल्याला कोण सोडवेल. आणि तिने ते भगवंताचा धावा करण्यास सुरुवात केली मायबापांनो. आणि त्यावेळेस ती भगवंताचा धावा करू लागली. कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया. आणि त्यावेळेस भगवंत काय करत होते, जेवत होते. जेवणाचं ताट भगवंताने बाजूला सारलं. द्रौपदीचा धावा त्यांच्या कानावरती पडला. त्यावेळेस गरुडाला बोलावलं. गरुडाचा वेग देखील कमी पडला आणि त्यावेळेस भगवंत स्वतः काय झाले, तिथे प्रकट झाले. आणि त्यावेळेस द्रौपदी म्हणाली की भगवंता तुला येण्यासाठी एवढा उशीर का झाला. त्यावेळेस भगवंत म्हणाले, अगं द्रौपदी तुम्हाला कोठून बोलावलास, तुम्हाला कोठून धावा केलास. त्यावेळेस द्रौपदी म्हणाली, गोविंद द्वारकावासीनं कोठे गुंतलासी राया, तुम्हाला द्वारकेवरून काय केला, धावा केला. आणि तू जर माझा अंतर्यामी धावा केला असता तर मी येतेच काय झाला असतो, प्रगट झाला असतो. अशा प्रकारे त्यांनी काय केलं, द्रौपदीला काय केलं, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दी. अशा प्रकारे द्रौपदीचा काय केलता, पुढे राहून सांभाळ केलता, मागे राहून सांभाळ केलता, पुढे राहून अर्जुनाचा केलता मायबापानं. म्हणून आपण काय केली पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. म्हणून आपण एकदा काय करू, देवाचं भजन करूया. विठोबार आपण प्रामुख्याने संसारामध्ये इतके गुंतलो आहेत की आपण देवाकडे काहीच लक्ष नाही. मायबापांनो आपण संसारामध्ये, बायकामध्ये, मुलामध्ये एवढं काय झालं आहे, तो गुंतला आहेत मायबापांनो. पहा
दोघं नवरा बायको होते. स्त्री हट्ट कसा असतो, दोघं नवरा बायको होते आणि त्यावेळेस त्याच्या पत्नीचा वाढदिवस निघाला आणि वाढदिवस आल्यावरती त्याची पत्नी म्हणे, अहो माझा वाढदिवस आलाय, मला काहीतरी गिफ्ट घ्या. आता गिफ्ट घ्या म्हटल्यावरती म्हणे ठीक आहे चाल नगरला. गेले नगरला आणि ज्या वेळेस ते नगरला गेल्यावरती त्यांनी काय केलं, सगळ्या दुकानामध्ये ती काय झाली, गेले दोघं जण. आता भांड्याच्या दुकानामध्ये गेले, तिला भांडे पसंत पडाना. कपड्याच्या दुकानामध्ये गेले, कपडे पसंत पडाना. सोन्याच्या दुकानामध्ये गेले, सोनं पसंत पडाना. शेवटी वाद्याच्या दुकानामध्ये गेले, पेटी मृदुंग. आता ज्या वेळेस वाद्याच्या दुकानामध्ये गेले त्यावेळेस तिला वाद्य आवडले, पण परत बाहेर आली वाद्याच्या दुकानातून. ती जनावर म्हणे काय झालं, म्हणे आता हे तर वाद्य सगळ्यांकडेच येतं. म्हणे काय लागतं तुला, म्हणे मला जगा वेगळं काहीतरी लागतं की जे कोणाकडेच नाही. एवढं जग आहे ना, तिकडं कोणाकडेच नसलं पाहिजे, एवढं भारी वाद्य लागतं. म्हणे मग चाल राहुरीला. आले राहुरीला. आता राहुरीला आल्यावरती परत त्यांनी काय केलं, भांड्याचे दुकान ते परत फिरले ते, तिला तिथं काही पसंत पडाना. आले घरी आल्यावरती तिच्या नवऱ्याने एवढं टेन्शन घेतलं, म्हणजे संसारामध्ये टेन्शन घेतो आपण, मग परमार्थामध्ये का टेन्शन नाही घ्यावं, परमार्थामध्ये टेन्शन घ्या ना तुम्ही. आणि त्यावेळेस परत ते काय झाले, घरी आले आणि घरी आल्यावरती तो म्हणे मी काय करतो आता, मुंबईला जातो. 1 लाख रुपये घेतले गेला मुंबईला. आता सगळी मुंबई पालथी घातली, पण त्याला काही ती जगा वेगळी वस्तू काही सापडली नाही, ते वाद्य काही सापडलं नाही. परत आला पुण्याला सापडला नाही आणि परत गावाकडे आला आणि गावाकडे येऊन एका काय झाला, पिंपळाच्या झाडाखाली बसला. आता बसला डोकं खाली घालून. आता काही टेन्शन घ्यायची गरज आहे का संसारामध्ये बायकोसाठी एवढं. आणि तेवढ्यात एक मित्र आला आणि मित्र आल्यावरती मित्र म्हणे काय झालं, तो म्हणे माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आणि तिने मला काय सांगितलं आहे, एक गिफ्ट म्हणून तिने सांगितलं आहे की मला काय एक वाद्य आणा, आणि असं वाद्य आणा की ते कोणाकडेच नसलं पाहिजे. आणि तो मित्र म्हणे अरे एवढं कशाला टेन्शन घेतो, अरे म्हणे मी सकाळपासून ते रात्रीपासून काय केलं आहे, 1 लाख रुपये घेतले, सगळीकडे फिरतोय, पण मला काही नवीन वाद्य सापडाना. म्हणे एवढं कशाला टेन्शन घेतो मित्र, म्हणे ज्याला नाही कोणी त्याला आम्ही. म्हणे आता काय करू, अरे म्हणे फक्त 100 रुपयात काम करून देतो म्हणे मी. म्हणे काय करायचं, म्हणे एक माठ आणला. म्हणे जाय म्हणे एक मोहळ काढणार माणूस पाय म्हणे. आणि त्यावेळेस त्याला काय झालता, मित्र भेटला आणि मित्राने काय दिला, सल्ला दिला. म्हणे अरे तू कशाला टेन्शन घेतो, म्हणे ज्याला नाही कोणी त्याला आम्ही. आता त्यावेळेस मित्र म्हणे आता काय करतो, एक माठ आण. आता माठ आणला. आता म्हणे एक काम कर, मोहळ काढणारा पाय. आता मोहळ काढणारा पाहितला, झाडाकडे गेले. आता मोहळ काढलं, त्या माठाच्या आत कसं घातलंय मला माहित नव्हतं. तुम्ही म्हणता तुम्ही होत्या काय, मी नव्हते. आता माठाच्या आतमध्ये काय केलं, ते मोहळ घातलं आणि काय केलं, वरून पॅक बांधून घेतला. आता बांधून घेतल्यावरती तू मित्र म्हणे अरे आता याला सजावट कर म्हणे, याला कलर दे, चमकी वगैरे मस्त लाव म्हणे. आता सर्व काय केलं, मस्त वाद्य तयार केलं. अरे म्हणे सगळं झालं, पण वाजायचं कसं, अरे म्हणे सोपं आहे. म्हणे कसं, म्हणे फक्त असं हलवायचं. मग त्याला लगेच असं हलवलं, असं हलवलं की लगेच आवाज गुगुंग 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 गुगुंग. म्हणे झालं का नाही नवीन वाद्य तयार. अरे काय भारी मित्र म्हणे तू माझा, खरंच संकटाची वेळ काय झाली तू मदत गेल्यावरती. मग ती म्हणे अहो आणलं का हो माझं गिफ्ट. म्हणे हो आणलंय म्हणे, खूप फिरलो म्हणे तुला गिफ्ट साठी, पण शेवटी आणलं आता म्हणे वाचको बरोबर वाजते. म्हणे मग वाजायचं कसं, हे सोपं आहे, चल म्हणे घरात चल सांगतो. सांगून घरामध्ये गेले. आता म्हणे फक्त असं हलवायचं म्हणे, ते लगेच तिने हलवलं असं, लगेच आवाज गुगुंग 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 असा आवाज आला. आता बाईचा आवाज, उद्या वाढदिवस होता, तिने ते लॅपटॉप वरती काय दिलं, ठेवून दिला तो माठ. म्हणजे माठ होता का तिचं गिफ्ट, आता वरती ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी त्याच्या मैत्रिणी बोलवले आणि मित्र बोलवले, मस्त बर्थडे केला, जेवण वगैरे झाले. पण आपल्या बायका काही गप बसत नाहीत, बसतात एका ठिकाणी बसल्या मैत्रिणी
आता मैत्रिणी लागल्या गप्पा मारायला. आता ते काही मैत्रिणी काही साध्या होत्या, कोणी डॉक्टरी, कोणी कीर्तनकारी नव्हती बरं का त्यात. नाही तर मानताना फक्त दुसऱ्यांचेच नाव घेतले, तुमचे काय झालं नाव घ्यायला, असं काही नाही. कीर्तनकारी, डॉक्टरी, मेडिकलवाले सर्वजण मोठमोठ्याले काय होते तिच्या मैत्रिणी होत्या. आणि त्यावेळेस मायबापांनो तिने काय केलं, एक जण होती तिची मैत्रीण, आता बसल्या गोळकणी, म्हणे अनुराधा, आहे काही तो अनुराधा, कोणी तुम्हाला नाही बरं का, कोणी असलं तर. म्हणे अनुराधा, अगं तुझ्या नवऱ्याने काही गिफ्ट आणलं का नाही तुला वाढदिवसाला? अगं बाई म्हणे तुम्ही तो विसरलेच, खरंच ते गिफ्ट दाखवायचं होतं मला किती वेळचं, मी तेच विसरले. म्हणे मग दाखव ना. म्हणे माझ्या नवऱ्याने मला खूप छान असं वाद्य आणलंय म्हणे. आता जी कीर्तनकारी होती, कुणी भाजनातली होती, त्यातली एक जण म्हणे भाजनातली, खरंच वाद्य आणलंय का? मला एक मस्त गवळण म्हणायची त्याच्यावर. आता म्हणे मला गवळण म्हणायची, पण इथं सगळे माणसाचे, तुम्ही कशी म्हणू, मला तर खूप लाज वाटते. मग ठीक आहे म्हणे, आपण यांना काय करू, बाहेर काढून देऊ म्हणे, पारावरती बसायला थोड्या वेळ. म्हणजे ठीक आहे चालेल म्हणे. आता मग जेवढे बड्डेला आलते तेवढे माणसं त्यांनी काय केलं, बाहेर काढून दिले. आता बाहेर काढून दिल्यावरती जिला गवळण म्हणायची होती ती म्हणे दादा तेवढी जाताना कडी लाव. आता जिचा वाढदिवस आहे तिने गप्प बसाव का नाही, ती म्हणाली दादा तेवढं कुलूप ठोका. मग काय विचारता, कडी लावली, कुलूप लावलं, गेले पारावर बसायला. आता मैत्रिणीला ते वाद्य दाखवायचं होतं. आता मैत्रिणी म्हणायला लागल्या, अगं अनुराधा हे वाजवायचं नेमकं कसं? ती म्हणे सोपं आहे, काहीच अवघड नाही म्हणे, वाद्य नवीन आहे म्हणे, ते फक्त असं हलवायचं. तिने असं हलवलं, असं असं हलवायला लागले, तरीच आवाज यायला लागला, गुगुंग 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 झालं. एकीची काय तिने हलवून दाखविलं, त्याची दुसरीने हातात घेतलं, म्हणले मला पण पाहू दे. तिची तिसरीची तर गवळण बाजूलाच राहिली, यांचेच भांडणं चालले तर वाजण्यासाठी. पहिलीने दुसरीच्या हातात, दुसरीकडून तिसरीच्या हातात, पडला ना माठ खाली. आता आधीच 15 दिवस त्या काय होत्या, त्या माठामध्ये होत्या. विचारता काय लागल्या सगळ्यांना, एवढ्या चवताळल्या होत्या, माय बाप सगळ्यांना चाव चाव घेतलं, वरडायला लागले, आई ग आई ग आई ग आई ग लागल्या वरडायला. आणि पारावरती काय झाली होती, माणसं काय होती बसलेली होती. त्यातला एक मुलगा म्हणतो, बाबा कम ओरडू राहिल्या. ते म्हातारा म्हणतो, गप तुला नाही कळत, ती गवळण चालली. आई ग आई मी नाही खाल्ली माती. आणि असं चाव घेतलं माय बापांनो. ज्या 40 किलोच्या होत्या माझ्यासारख्या, त्या झाल्या 80 किलोच्या. ज्या 50 किलोच्या होत्या त्या झाल्या 100 किलोच्या. आता खूपच आरडायला लागल्या मोठमोठ्याने. मग यांना वाटलं काहीतरी झालं असेल, तर पळतच आले ते. आणि पळत आल्यावरती कडी उघडली, कुलूप उघडलं आणि आतमध्ये गेले. पाहता तर काही यांना फार चव घेतलं होतं. आता सर्वजण आपापल्या घरी गेले. आणि ह्या बाईसाहेब 4 वाजता काहीतरी सकाळी त्यांनी चहा घेऊन आपल्या नवऱ्याला आल्या आणि म्हणे घ्या चहा. ते पेपर वाचत होता. आता पेपर वाचता वाचता त्याने वर पाहितलं, म्हणे ओ बाई तुम्हाला कुठं तरी पाहितल्यासारखं वाटतंय. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही करता का नवळे कर वाटतं, जर अटक केला तर अशी तुमची फजिती होईल बरं का. म्हणून माय बापांनो आपण 3 गोष्टीला काय करू नये, विसरू नये. पहिलं म्हणजे कोण तर शेतकरी, दुसरा म्हणजे सैनिक आणि तिसरे म्हणजे आई वडील. आणि जो आपली पोटा पाण्याची सोय करतो तो असतो शेतकरी. आपण त्याला कधीच विसरलं नाही पाहिजे. आणि आज आपण या ठिकाणी जसे सुरक्षित आहोत ते कोणामुळे आहोत, फक्त त्या सैनिकामुळे. आणि ते सैनिकाचे आपण आभार मानले पाहिजेत. आणि ज्यांनी आपल्याला पालन पोषण केलं आहे ते कोण आहेत, आपले आई वडील आहेत. मायबापांनो ते आपल्यासाठी किती जीवन जाळतात, किती कष्ट करतात, आपण त्यांना देखील विसरलं नाही पाहिजे. आई घराचं काय असतं, मांगल्य असते, तर बाप घराचं अस्तित्व असतं मायबापांनो. आणि पहा आपल्याला आई रडताना दिसते, पण आपला बाप कधी रडताना दिसतो का मायबापांनो? नाही दिसत. मुलीचं लग्न जमू द्यावं,
ज्या वेळेस मुलीचं लग्न जमतं, बापाकडे 1 रुपया नसू द्या, बाप काय करतो? दुकानदाराच्या पाया पडतो, भांड्यावाल्याच्या पाया पडतो, कपड्यावाल्याच्या पाया पडतो आणि आपल्या मुलीसाठी काय करतो? तो झटत असतो माय बापांनो. तो बाप आम्हाला दिसत नाही. आणि ज्या वेळेस मुलीचा लग्नाचा प्रसंग येतो आणि त्यावेळेस आई रडत असते, पण बाप रडतो का? नाही. बाप रडतो, पण कसा रडतो? मंडपाच्या एका कोपऱ्याला जातो आणि तिथे जाऊन ना माझा बाप रडतो. तो कोण असतो? बाप असतो माय बापांनो. पण ते बापाची आपल्याला किंमत कळत नाही. त्याला काय वाटतं की मी जर माझ्या लेकी पुढे गेलो, माझ्या दिदी समोर गेलो, तर तिने जर आपल्याला पाहितलं, आपल्याला रडताना पाहितलं, तर तिला वाटेल की तिचं काय होईल? आपल्या घराच्या बाहेर पाऊल ढकलणार नाही, ती आपल्यापासून जाणार नाही. म्हणून तो बाप काय करतो? एका मंडपाच्या कोपऱ्यामध्ये उभा राहतो आणि रडतो माय बापांनो. तो असतो बाप. सगळे जातात, पंतरवाळ्या उचलतो तो बाप. सगळे निघून जातात, ती पंतरवाळ्या हातात घेतो आणि डसा डसा रडतो. तो माझा बाप असतो माय बापांनो. बापाची किंमत कोणाला कळली नाही, पण ज्या दिवशी ज्याला बाप नाही, त्याला त्या दिवशी त्या बापाची किंमत कळते माय बापांनो. म्हणून तुम्ही काय करा? आई बापाला विसरू नका. बाप करी जोडी लेकरांची ओढी, बाप करी जोडी लेकरांची ओढी, आपुले कुरवंडी वाढवणी, आपुली कुरवंडी वाढवणी. अशा प्रकारचा बाप असतो माय बापांनो. तो बाप कोणालाही दिसत नाही माय बापांनो. आपण आई रडताना दिसते, पण बाप आपल्याला कधीच रडताना दिसत नाही. कारण तो बाप गपचूप रडत असतो. कारण त्याला वाटतं जर आपणच रडलो तर सगळ्यांचं काय होईल ना? धीर हरण. म्हणून माय बापांनो, कधी आई बापाला विसरू नका. आई बापाची सेवा करा. झालेली सेवा याच्या ठिकाणी संपवते. जे काही माझ्याकडून चुकलं असेल ते माझा बुद्धीचा दोष समजा, आणि जे काही बरोबर असेल ते देवाचं समजा. त्याचप्रमाणे या ठिकाणी असं सुंदर संयोजन या मुलींनी केलं. खरंच सर्वप्रथम त्यांचे आभार. आणि त्याचप्रमाणे मला ज्यांनी ही तारीख दिली अशा असणारे गडाख साहेब असतील, आमच्या गडाखताई असतील, त्याचप्रमाणे दिदी असतील, सर्व जणांचे आभार. आणि त्याचप्रमाणे सर्व टाळकरी असतील, मृदुंग वादक असतील, पेटी मास्तर असतील, सर्वांचे आभार. माझं काही चुकलं असेल, कोणाला 5 मुली असतील तर 4थी म्हणून माफ करा, कोणाला 4 मुली असतील तर 3री म्हणून माफ करा, कोणाला 3 मुली असतील तर 2री म्हणून माफ करा, आणि कोणाला काहीच नसेल तर मला दत्तक देऊन टाका. विठ्ठल विठ्ठल मंद प्रकाश चंद्राचा आणि गोड स्वाद दुधाचा. आज काय आहे? कोजागिरी पौर्णिमा आहे. आणि या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुम्ही माझं कीर्तन ठेवलं, त्यामुळे सर्वांचे आभार. आणि कीर्तनाला आपण इथेच थांबू. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.